सर आम्हाला 99% आले आहेत, सर आम्हाला 98% आले, सर मला 90% आले आहेत, सर मला 88% आले आहेत, तर मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का, मला हे कॉलेज मिळेल का, मला ते कॉलेज मिळेल का. तर आजचा व्हिडिओ बघितल्यावर तुमचे ऑल डाऊट क्लिअर होणार आहेत की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज खरंच मिळणार आहे का नाही. उगा तुमची एक एक्साइटमेंट असते की मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार. काही यूट्यूबर बोलतात की तुम्हाला 60वरती मिळणार, काही बोलतात की तुम्हाला मागच्या वर्षीनुसार 80वर 90वर गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार. तर रिॲलिटी काय आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि ज्यांनी अजून आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, कारण ह्या PDF ज्या आहेत आपण ज्या PPTवर शो करतो ह्या तुम्हाला आपण प्रोव्हाइड करणं यूट्यूबवरती पॉसिबल नाही. तर ह्या PDF आपण व्हिडिओनंतर आपण व्हॉट्सअप ग्रुपला प्रोव्हाइड करतो. तर सगळ्यांनी आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचे आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केल्याच्यानंतर तिथे तुम्हाला ज्या नोटिफिकेशनचे PDF वगैरे येतील त्याला डिटेलमध्ये बघायचे. तर चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यांना माहिती आहे की टोटल गव्हर्नमेंट कॉलेज 17 आहेत. अजून ऑफिशियली आलं नाही की यावर्षी गव्हर्नमेंट कॉलेज वाढणार आहेत किंवा वाढतील. जेव्हा ऑफिशियली येईल तेव्हाची गोष्ट वेगळी. पण सध्या तरी 17 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. 1180 सीट आहेत. आता ते 1180 आता यावर्षी ॲडमिशनसाठी किती कॉम्पिटिशन आहे ते बघा. मागच्या वर्षी 26,000 विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती. 14,000 विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं, म्हणजे ॲडमिशनसाठी पार्टिसिपेट केलं होतं. यावर्षी 41,000 स्टुडंटनी एक्झाम दिलेली आहे. आता ॲटलिस्ट 30,000 तरी स्टुडंट पार्टिसिपेट करतील, म्हणजे लास्ट अकॉर्डिंग डबल कॉम्पिटिशन आहे. आणि सीट आहेत 16,000 आणि गव्हर्नमेंटच्या जर सीट पाहिलं तर 1180 सीट आहेत. तर बघा कॉम्पिटिशन किती आहे. 1180 सीटसाठी 30,000 कॅन्डिडेट अप्लाय करणार आहेत. तर कोणाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार. आता बघितलं असेल तुम्हाला हे गव्हर्नमेंट कॉलेज माहिती आहे की जसं JJ गव्हर्नमेंट कॉलेज, BJ गव्हर्नमेंट कॉलेज, त्याच्यानंतर नागपूर, गोंदिया, संभाजीनगर, नांदेड, लातूर. आता प्रत्येक कॉलेजला स्पेसिफिक इनटेक असते, जसं की 50, 100, 60, 40 अशी इनटेक आहे. तर टोटल किती. आता इकडे ही PDF बघण्यापेक्षा तुम्हाला एक टोटल अंदाज येईल. इथे बघा, इथे खालती तुम्हाला दिसत असेल की टोटल किती सीट आहेत. हे फर्स्ट राऊंडची लिस्ट आहे, सीट मॅट्रिक्स गेल्या वर्षीची 2025ची. त्यामुळे तुम्हाला इथं 1140 दिसतील. सेकंड राऊंडला एक कॉलेज आलं होतं गव्हर्नमेंट GMC सिंधुदुर्ग, तर त्या कॉलेजचे 40 सीट इन्क्रीज झाल्यामुळे 1180 झालेत. तर आपण ते नंतर कॅल्क्युलेट करून सांगू. जसे की आता टोटल 1180 सीट आहेत, तर SCच्या किती आहेत, STच्या किती आहेत, विजेच्या किती आहेत, NTच्या किती आहेत, NT1, NT2, OBC, SBC, EWS, ओपन, डिफेन्समध्ये असेल, PWD, ऑल कॅटेगरीच्या टोटल किती सीट आहेत. आता याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कशा पद्धतीने तुमचा नंबर लागेल. आता ही फक्त हे तुम्हाला आता बघायला थोडं अवघड जातं, म्हणून आपण त्याच्यासाठी तुम्हाला एक इझी अवेलेबल करून दिलेलं आहे. हे PDF तुम्हाला समजण्यासाठी मी इझी बनवलेलं आहे. आता PDF मध्ये नेमकं काय आहे बघा. तर टोटल 17 गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. टोटल 17 गव्हर्नमेंट कॉलेजच्या किती सीट आहेत कॅटेगरी अकॉर्डिंग. आता जर SC कॅटेगरीचे स्टुडंट असतील तर SC कॅटेगरीसाठी ऑल कॉलेजच्या जर आपण सीट बघितल्या तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार का, कसं मिळणार. तर टोटल 17 गव्हर्नमेंट कॉलेजच्या सीट मिळून 95 सीट आहेत SC कॅटेगरीची. आता SC कॅटेगरीमध्ये जे पहिले 55 मध्ये येतील त्यांनाच गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. मग आता जर काही स्टुडंट ॲडमिशन कॅन्सल करतील किंवा काही पार्टिसिपेट नसतील करत तर आपण 120 पकडून चलू. जर तुमचा रँक SC मध्ये 120 मध्ये असेल, आपण 25 विद्यार्थी ॲडमिशन घेतलं नाही किंवा काही कारणाने त्यांचं ॲडमिशन कॅन्सल झालं असं समजू. जर तुमचा SC कॅटेगरीमध्ये नंबर असेल 100, जे रँक आहे तुमचा SC कॅटेगरीचा जो तुमचा रँक आहे तो 120च्या मध्ये असेल तरच तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज भेटले. आता तुमचा SC कॅटेगरीमध्ये आहे रँक 700, गव्हर्नमेंटच्या सीट आहेत फक्त 95, तर ते पॉसिबलच नाही आहे. जरी तुम्हाला 80% असून 90% असून तुमचा जर कॅटेगरी रँक जर जास्त असेल तर काहीच मिनिंग नाही. आणि एक असं बी असू शकतं की तुम्हाला 70 जरी पर्सेंटाईल असते आणि तुमचा जे कॅटेगरीचा रँक आहे तो याच्यामध्ये बसत असेल तर तुम्हाला डेफिनेटली गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. आणि जर तुम्हाला 90 पर्सेंटाईल असून 95 पर्सेंटाईल असून जरी तुमचा रँक 700-800 जर जात असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार नाही. त्याच्यामुळं असं कोणी समजू नका की सर मला इतके पर्सेंटाईल आहे तर मला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का. तुमचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे तुमच्या पर्सेंटाईलवर. मी स्टार्टिंगपासून सांगत असतो की तुमचं गव्हर्नमेंटचं जे सीट आहे ते तुमच्या रँकवरती डिपेंड करतं, पर्सेंटाईलवरती नाही. यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्यायची की तुमचा कॅटेगरी रँक काय येतो. आता जसं की ST साठी ऑल महाराष्ट्रामध्ये फक्त 51 जागा आहेत. जर तुम्ही ST कॅटेगरीमध्ये असाल आणि तुम्ही जर टॉप 70 मध्ये पकडून चलो, आपण 70 मध्ये जर येत असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्याचे 100% चान्सेस आहेत. आणि जर जसं तुम्ही एखाद्याचा 200 रँक आहे, 300 रँक आहे, तर पहिलेच 51 सीट फिल झाल्यावर तुमचा नंबरच कुठे लागणार आहे. तर अशा पद्धतीने तुमचं ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कुठलंही कॉलेज असो, मग तुम्हाला त्याचे कुठल्या कॉलेजला जास्त हे आहेत त्याच्या अकॉर्डिंग. आता असं बी असू शकतं की 17 कॉलेज आहेत, 17 कॉलेजमधले एखादा SC कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, त्यांनी फक्त पहिले 5च कॉलेजला प्रेफरन्स दिला, बाकीच्या 12ला नाही दिला.
तर त्या केसमध्ये पण तुम्हाला ते कॉलेज भेटू शकतं. मग तुमची रँक जास्त असली तर मी प्रत्येक एक्सप्लेन करत आहे की तुम्हाला कशा पद्धतीने. आता आपण बघितलं, आता आता विजेमध्ये किती जागा आहे टोटल? 22. फक्त 22 स्टुडंटच आहेत. विजेसाठी फक्त 22 सीट आहेत. तर 22 मध्ये म्हणजे तुमचा 50 पकडून चालू. 50 मध्ये जर तुमचा रँक असेल तरच तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल. त्याच्यानंतर आपण NT साठी बघितलं, ते NT साठी 19. त्याच्यानंतर NT B साठी 19, NTC साठी 25, NTD साठी 15 आणि OBC जे OBC स्टुडंट आहेत त्यांच्या फक्त 139 जागा आहेत. आता असं असू शकतं की 139 मध्ये OBC जास्त कॉम्पिटिशन असतं, कारण OBC जे कॅन्डिडेट असं असतात 95% असून सुद्धा त्यांचा रँक 2000-3000 पर्यंत जातो. आणि फक्त सीट किती आहेत बघा, कॅटेगरीचा तुमचा रँक आहे त्याच्यावरती डिपेंड करतं. आता वरचं जर टोटल केलं तर टोटल 366 सीट आहेत ह्या कॅटेगरी रिझर्वेशनमध्ये, 366. आता बघू आता बाकीच्या रिमेनिंग सीट कुठे गेल्या, कशा पद्धतीने त्यांचं हे होतं. हे झालं तुमचं वेगळं 360. आता बाकी सीट कुठे आहेत त्याआधी बघू आपण ड्रीम अचिव्हर्सच्या पेड काउन्सिलिंगमध्ये. आता ड्रीम अचिव्हर्सची पेड काउन्सिलिंग अशी आहे की महाराष्ट्रातली नंबर 1, फक्त महाराष्ट्रातली नंबर 1 ही बोलण्यासाठी नाही आहे, तर आपण तुम्हाला विश्वास देतो की महाराष्ट्रातली नंबर 1 काय आहे. जर आपल्यापेक्षा जर बेस्ट कोणी तुम्हाला भेटलं तर तुमचं 100% फुल रिफंड. ऑल महाराष्ट्रामध्ये जेवढे काउन्सिलर आहेत त्याच्यापेक्षा जर आपल्यापेक्षा जर कोणी बेस्ट भेटलं तर तुमचं फुल रिफंड तुम्हाला दिलं जाईल. फक्त तुम्ही दाखवायचे की तुमच्यापेक्षा बेस्ट आहे आणि त्याच्या क्वालिटी आणि आपल्या क्वालिटी मॅच करायच्या. आपल्यापेक्षा बेस्ट असेल तर तुम्हाला तुमचं फुल रिफंड दिलं जाईल. हे झालं आपलं. हे मागच्या वर्षी आपण टोटल 120 प्लस ॲडमिशन करून दिलेत. 120 त्यामधले 43 स्टुडंट हे गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेत. किती? 43 स्टुडंट हे गव्हर्नमेंट कॉलेजला लागलेत. म्हणजे आपला गव्हर्नमेंट कॉलेजला लागण्याचा रेशो किती आहे तर 35% पेक्षा जास्त स्टुडंट हे आपले गव्हर्नमेंट कॉलेजला लागतात. 77 स्टुडंट जे आहेत ते टॉप प्रायव्हेट कॉलेजला लागले. 50 सीटची लिमिट आहे. ऑलरेडी आपले 50 सीट फिल झालेले आहेत, पण स्टुडंटची डिमांड अशी होती की सर अजून रजिस्ट्रेशन वाढवा, आम्हाला काउन्सिलिंगची नीड आहे. कारण आपल्या काउन्सिलिंगमध्ये क्वालिटी असते म्हणून स्टुडंट जॉईन करतात. तर बघा काउन्सिलिंगचे फीचर काय काय आहे थोडक्यामध्ये. आपण तुम्हाला फुल पर्सनलाइज गायडन्स करतो. जेव्हापासून तुमचे रजिस्ट्रेशन सुद्धा आम्ही करून देतो, तुमचे डॉक्युमेंट अपलोडिंग सुद्धा आम्ही करतो, तुमची चॉईस फिलिंग सुद्धा आम्ही करून देतो. तुमची जी प्रोसेस आहे ती सर्व प्रोसेस ही ड्रीम अचिव्हर्सच्या मार्गदर्शनाखालीच होते आणि आम्हीच करून देत असतो. तुम्हाला कुठलीही गोष्ट काही करायची गरज नाही आहे. आम्हीच तुमचं सर्व काय करून देतो. जसं की तुमचं बेस्ट कॉलेज तुम्हाला कोणतं लागेल किंवा तुम्हाला चॉईस फिलिंग कशी करायच्या, स्ट्रॅटेजी काय वापरायच्या, ह्या सर्व गोष्टीचं जे तुम्हाला मार्गदर्शन आहे ते आम्हीच करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज लागेल का, गव्हर्नमेंट कॉलेज नाही लागेल तर टॉप प्रायव्हेटचं कॉलेज कोणतं लागेल, प्रायव्हेट कॉलेज झाल्याच्या नंतर सेमी गव्हर्नमेंट तर नसतं ते गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज असतं ते कसं लागेल, कॅप अप्लिकेशन फॉर्म फिल कसा करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचं जेही आहेत आपले दर 3 दिवसाला गुगल मीट सेशन होतात. ऑल महाराष्ट्रातल्या कॉलेजबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाते. त्याच्यानंतर तुम्हाला ऍडमिशनचे अपडेट दिले जातात वेळोवेळी. लगेच जे सीईटी नवीन काही GR आला काय आलं तर तुम्हाला लगेच कळवलं जातं. कोणते कॉलेज फ्रॉड करतात, कोणते कॉलेज स्कॅम करतात, कोणत्या कॉलेजमध्ये कसं आहे. आपण फक्त पहिल्या राऊंडपर्यंत नाही तर तुमचं जोपर्यंत ऍडमिशन होतं तोपर्यंत आपण तुमच्यासोबत सपोर्ट असतो. इव्हन तुमची जोपर्यंत डिग्री होत नाही तोपर्यंत आपल्याकडे सगळं हे असतं. तुमची एखाद्या कॉलेजमध्ये वॅकन्सी असेल आणि तिथं आपण डायरेक्ट स्ट्रॅटेजी वापरून तुम्हाला हे करू शकतो. जर तुम्हाला आपली काउन्सिलिंग व्हायची असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तर डिस्क्रिप्शन मध्ये आहे. वाटलं तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. कॉन्टॅक्ट करा. काउन्सिलिंग जॉईन करायची. आपली काउन्सिलिंग फी 2999 आहे. नंतर फीस वाढणार आहे कारण ऍडमिशन खूप होत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला फीस वाढवल्याच्या नंतर एकदा 100 रजिस्ट्रेशन झाले की आपण सीट क्लोज करणार आहोत. त्याच्यानंतर तुम्ही 5000 द्या, किती पैसे दिले तर तुमचं रजिस्ट्रेशन केलं जाणार नाही. तर अशा पद्धतीने ज्यांना काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे त्यांनी बिनधास्त काउन्सिलिंगला जॉईन करा. एकदम ट्रस्टेबल काउन्सिलिंग आहे. महाराष्ट्रामध्ये नंबर 1 काउन्सिलिंग कोणतीच नाही. जर तुम्हाला भेटली तर तुमचे पैसे रिटर्न दिले जातील. हे आपलं स्टेटमेंट आहे, ॲग्रीमेंटवरती पण लिहिलेलं आहे. तसं तुम्हाला ते काउन्सिलिंग जॉईन करताना समजूनच जाईल. आता बघू अदर कॅटेगरी. जसं की तुम्ही SCBCचे असाल तर SCBCसाठी टोटल ऑल महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी 73 सीट आहेत. EWSचे असाल तर EWS साठी पण 73 आहेत. आणि जर ओपन कॅटेगरीचे असाल तर ओपनचे टोटल 180 सीट आहेत. तर हे टोटल सीट बघितले तर तुम्ही हे वरचे 366 प्लस हे जर काउंट केले तर 692 सीट हे ऑल ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. आता इथे पुढे कोणतं रिझर्वेशन आहे. आता सगळं तर कॅटेगरी संपल्या, पण बाकी रिमेनिंग सीट कुठे आहेत. जवळपास 440-450 सीट पर्यंत बाकी सीट कुठे गेल्या तर त्या सीटचं बघा. आता जसं की वोमनला नर्सिंग असल्यामुळे वोमनला जास्त प्रायोरिटी दिली जाते. आता ह्या तर वरती पण वोमनला तर पार्टिसिपेट करता येतो, पण वोमनसाठी त्या 95 होत्या, जसं SC साठी 95 प्लस ह्या
तर वुमनचं जे कॅटेगरी रँक आहे तर त्यांना अजून फायदा आहे की ते ह्या 45मध्ये सुद्धा त्यांना इन्क्लूड करता येतं. बॉईजला इथे परमिशन नसते. ह्या म्हणजे हो जो कोटा आहे वुमन याच्यामध्ये परमिशन नसते. जसं की 45 आहे, त्याच्यानंतर ST साठी 24, VG साठी 14, NTB 8, NTC 12, NTD 7, OBC 65, SCBC 171, EWS 34, त्याच्यानंतर ओपन 34 आणि टोटल वुमनच्या किती 326 सीट आहेत. तर त्या 692 प्लस ह्या 326 आता कॅल्क्युलेट करा. त्याच्यानंतर बघा आता इथं PWD जसे की एखादा स्टुडंट हँडिकॅप आहे किंवा पर्सनल विथ डिसेबिलिटी म्हटलं जातं त्याला, तर त्या स्टुडंटसाठी किती आहे. जर एखादा SC कॅटेगरीमध्ये असेल तर त्यांना 7 आहेत, ST साठी 4 आहेत, VG साठी 2 आहेत, NTB 1, NTC 2, NTD 1 आणि OBC 11, SCBC 28, EWS 6, ओपन 6. टोटल PWD साठी 57 सीट आहेत. त्याच्यानंतर आता बघा मी तुम्हाला सांगणार आहे की आता बाकीचं तुम्हाला कशा पद्धतीने एक शेवटपर्यंत बघा, म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्यू केला असेल तर कशा पद्धतीने एक तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगतो. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जर पाहिजे असेल तर आम्ही मागच्या वर्षी 66% वरती दाखवून दिलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज भेटू शकतं. तर बघा आता डिफेन्स ज्यांचे पॅरेंट आर्मीमध्ये वगैरे आहेत त्यांच्यासाठी टोटल D1 असेल तर 22, D2 असेल तर 11 आणि D3 असेल तर 5, अशा टोटल 38 सीट आहेत. त्याच्यानंतर हे बघा स्पेशल रिझर्वेशन जसे की MKB, आता महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरती जे कॉलेज आहेत गव्हर्नमेंटचे किंवा ते एरियामधले जे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी पण सेपरेट रिझर्वेशन असतं की त्यांच्यासाठी 54 सीट असतात. वुमनसाठी तुम्हाला माहिती आहे किती सीट आहेत 342. त्याच्यानंतर जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी 11 आहेत आणि PWD साठी 57. अशा टोटल जर सीट काउंट केलं तर आपल्या 1180 सीट आहेत. आता बऱ्याच स्टुडंटला आता मी सांगतो की तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज मिळण्यासाठी काय करायचं. आता काही स्टुडंट असे असतात की जे ओपनचे स्टुडंट नसतात पण कॅटेगरीचे स्टुडंट आहेत. आता जसं की एखादा SC कॅटेगरीचा स्टुडंट आहे आणि त्याला 99.something% आहेत आणि त्याचा SC कॅटेगरीमध्ये 1 आहे आणि ओपनमध्ये त्याला ऑल ओव्हर इंडिया रँक त्याचा टॉप 100मध्ये येत आहे, तर त्याचं ॲडमिशन घेताना जर त्याचा टॉप केला असेल त्याने टॉप 100मध्ये असेल ऑल SML महाराष्ट्रामध्ये किंवा SC कॅटेगरीमध्ये 1 असेल तर अशा विद्यार्थ्यांनी डायरेक्ट ओपनमधून काउंट केलं जातं किंवा त्यांचं ओपनमधून सीट बुक होते. मग ती सीट तुम्हाला कॅटेगरीसाठी रिझर्व्ह राहते. यासाठी तुम्हाला प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरायची, सीट मॅट्रिक्स अनालिसिस करायचं, कशा पद्धतीने तुम्हाला कॉलेज मिळेल, कशा पद्धतीने तुम्ही सीट मॅट्रिक्सला अनालिसिस कराल, कशा पद्धतीने तुम्ही तुमची चॉईस फिलिंग कराल, कोणतं कॉलेजला वर टाकाल. आता बऱ्याच जणांचा सिक्वेन्स असतो की एक रँडम सिक्वेन्स असतो, ते पूर्ण महाराष्ट्रातले स्टुडंट जवळपास 60% स्टुडंट फॉलो करतात की एक जसं की BJ कॉलेज सगळेच टाकतात, जे त्याच्यानंतर नागपूर, संभाजीनगर, नांदेड असे तुम्हाला सगळे टॉपचे टाकतात. तसं न करता प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरून कुठल्या कॉलेजला जास्त सीट आहेत त्या अकॉर्डिंग तुम्ही प्रेफरन्स फिल करा, तर तुम्हाला गव्हर्नमेंटचे चान्सेस चांगले आहेत. हा व्हिडिओ खरंच हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला हाईप करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुमचा एक कमेंट आम्हाला मोटिवेट करतो, त्याच्यामुळे सगळ्यांनी कमेंट करायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करा. तुमचे जे डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तिथे विचारा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.